हॅलो मित्रांनो, गुड इव्हनिंग. तर आपण सेकंड चॅप्टर घेत आहोत, ज्याच्यामध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन हा चॅप्टर आहे आपला. पहिला चॅप्टर आपण पूर्ण केलेला आहे. मागच्या व्हिडिओपासून आपण काय केलं, क्वाड्रॅटिक इक्वेशन चालू केलेलं आहे. तर त्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की आपल्याला काय केलं होतं, त्यांनी इक्वेशन दिलं होतं आणि तिथं x च्या व्हॅल्यू दिल्या होत्या. ते क्वाड्रॅटिक आहे का नाही ते चेक करायचं, किंवा कोणती व्हॅल्यू क्वाड्रॅटिक इक्वेशन साठी फिट आहे ते आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं होतं. आता याच्यामध्ये काय केलेलं आहे, तुम्हाला इक्वेशन दिलेलं आहे. त्या इक्वेशन मध्ये आपल्याला k ची व्हॅल्यू फाइंड करायची सांगितली आणि x ची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे. तुम्ही बघताय क्वेश्चन काय, फाइंड द k इफ x इक्वल टू 3 इज द रूट ऑफ द इक्वेशन. तर kx इक्वल टू kx स्क्वेअर मायनस 10x प्लस 3 इक्वल टू 0 हे दिलेले आपल्याला इक्वेशन. सॉल्व. ह्यामध्ये काय आपल्याला की x ची व्हॅल्यू पुट करायची आणि k ची व्हॅल्यू फाइंड करायची. तर आपण काय करू, तर पुट x इक्वल टू 3 इन इक्वेशन. याला आपण काय करू, तर इक्वेशन 1 देऊ. तर इन इक्वेशन 1 तर k इन ब्रॅकेट 3 चा स्क्वेअर मायनस 10 इंटू 3 प्लस 3 इक्वल टू 0. तर तुम्हाला माहिती 3 चा स्क्वेअर किती आहे, 9. तर 9k मायनस डायरेक्ट 30 प्लस 3 इक्वल टू 0. तर 30 मधून जर 3 गेले किती राहते, 27. म्हणजे 9k मायनस 27 इक्वल टू 0. आता हे मायनस 27 इकडे गेला का प्लस, म्हणजे 9k इक्वल टू 27. तर k इक्वल टू 27 भागिले 9, 9 त्रिक 27. म्हणजे k ची व्हॅल्यू किती आली आहे, 3 आली आहे. बघितलं असं तुम्ही किती इजी आहे. हे गणित आपल्याला 2 मार्काला पडतंय. किती इजी आहे. याच्या जागा आपल्याला कधी कधी असं सुद्धा दिलेलं असतं की km स्क्वेअर मायनस xy जी व्हॅल्यू असेल ती m प्लस xy जी व्हॅल्यू असेल ती इक्वल टू 0. कारण क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये कधीही इक्वल टू 0 असतं आणि जे पहिले लेटर आहे त्याची स्क्वेअर असतो. जसं की इथे x दिलेला आहे तर x स्क्वेअर आहे, m दिला असेल तर m चा स्क्वेअर आहे, z दिला असेल तर z चा स्क्वेअर आहे. पहिली डिग्री 2 असते, नंतरची डिग्री 1 असते. तर आपण आता काय करू, तर लास्टचं एक एक्झाम्पल आहे ते सॉल्व करू. आता आपल्याला काय करायचं आहे, सेकंड क्वेश्चन हे करायचं आहे. सेकंड क्वेश्चन मध्ये काय, सगळ्यात शेवटचा क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचा आहे. तर त्यांनी काय सांगितलंय, वन ऑफ द रूट ऑफ द इक्वेशन. म्हणजे एक रूटचं इक्वेशन दिलंय. ते इक्वेशन काय, आता मी क्वेश्चन लिहित नाहीये, डायरेक्ट इथं आन्सर लिहायला चालू करतोय. मी पुस्तक घेतल्यानंतर तुम्हाला तो क्वेश्चन समजून जाईल. त्यांनी काय दिले, पहिले इक्वेशन दिलंय 5m स्क्वेअर प्लस 2m प्लस k इक्वल टू 0 आणि त्याचे जे रूट दिलेलं आहे, म्हणजे रूट मध्ये काय आपल्याला x ची व्हॅल्यू दिली. x ची व्हॅल्यू किती दिली त्यांनी, -7/5. द कम्पेअर द फॉलोइंग व्हॅल्यू. जी व्हॅल्यू आहे आपल्याला ती x ची व्हॅल्यू पुट करायला सांगितली आहे. म्हणजे थोडक्यात काय करायला सांगितलं, त्यांनी सॉल्व करायला सांगितलं. हे तुम्हाला इक्वेशन दिले, इक्वेशन मध्ये त्यांनी x ची व्हॅल्यू -7/5 दिलेली आहे, ती तुम्हाला सॉल्व करायला सांगितलं. हे इक्वेशन मध्ये आपल्याला काय करायची, x ची व्हॅल्यू पुट करायची आणि शेवटला जे काय असेल ती k ची व्हॅल्यू आपल्याला फायनल करायची. तर आपण काय करू, 1 बाय 1 सॉल्व करू. तर x ची व्हॅल्यू पुट करू. तर 5 इंटू -7/5 चा स्क्वेअर प्लस 2 इंटू -7/5 प्लस k इक्वल टू 0. तर 5 इंटू 7 चा स्क्वेअर कसा आहे, 49. आता हे मायनस आहे, मायनस कसं आहे, जर स्क्वेअर केलेला असेल तर मायनस मायनस ते प्लस होऊन जाते. म्हणजे 49/25 प्लस 7 दुनी 14. आता इथे मायनस आहे, -7 इंटू 2 -14 डिवाइड बाय 5 प्लस k इक्वल टू 0. आता हे 5 इंटू 5 5 25 म्हणजे काय झालं 5. म्हणजे किती झालं, 49/5 मायनस 14/5 प्लस k इक्वल टू 0. आता हे 5 5 आहे, डिव्हिजन सेम आहे. तर तुम्हाला माहित असेल वजाबाकीमध्ये जर छेद समान असेल तर वरच्या अंकाची
वजाबाकी होते किंवा बेरीज असेल तर बेरीज होते. प्लस के इक्वल टू 0. आता 49 मधून जर 14 गेले तर किती राहते इथं 34. 34/5. मोठी संख्या कोणती 49 म्हणून काय आलं पॉझिटिव्ह. प्लस के इक्वल टू 0. तर के इक्वल टू 34/5. इकडे प्लस इकडे आला काय होईल मायनस. हे झाली तुमची फायनल व्हॅल्यू. ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून जर कमी करायचं असेल तर त्यामध्ये तुम्ही स्क्वेअर सुद्धा घेऊ शकता अंडर स्क्वेअर करून. पण त्यासाठी तुम्हाला खूप वर्ष लेवल जाऊ शकता. तुम्ही फायनल एवढं जरी आणलं तरी तुम्हाला आउट ऑफ मार्क पडून जातात. तिथं तुमची प्रॅक्टिस सेट 2 मधला पहिला आहे तो पूर्णपणे कम्प्लीट झालेला आहे. आता नेक्स्ट लेक्चरला आपण काय करणार आहोत सेकंड घेणार आहोत. ह्याच्यामध्ये तुम्हाला काही जर डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करा किंवा काही यामध्ये अजून तुम्हाला चेंजेस वाटत असेल तर तुम्ही ते सुद्धा कमेंट करू शकताय किंवा मला पर्सनली सांगू शकताय. तर अशा प्रकारे आपण काय करू तर सेकंड आता पुढच्या लेक्चरवर जाऊ. तर अजून चॅनलला जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना पण शेअर करा. चालेल, थँक्यू.